दीदी, मला हे तर कळालं, प्रकाश वेव्ह सुद्धा आहे आणि पार्टिकल सुद्धा आहे, पण मला हे जाणून घ्यायचंय, सूर्याचा प्रकाश आपल्यापर्यंत येताना कोणत्या स्वरूपात येतो? अखंड वेव्हज की पार्टिकल्स? अरे, सूर्याचा प्रकाश जेव्हा आपल्यापर्यंत येतो ना, तेव्हा तो वेव्हज मध्ये येतो, पण जेव्हा तो उष्णता देतो ना, तेव्हा तो पार्टिकल्स मध्ये असतो. म्हणजे आता कसं सांगू तुला, प्रकाश जेव्हा प्रवास करत असतो ना, तेव्हा तो वेव्हज मध्ये असतो, आणि जेव्हा तो ऊर्जा देतो ना, तेव्हा तो पार्टिकल्स मध्ये असतो. अगदी बरोबर बाळा. म्हणजे एक्झॅक्ट काय होतं, सूर्याचा प्रकाश जेव्हा तो आपल्यापर्यंत येत असतो ना, तो वेव्ह स्वरूपातच येत असतो, पण जेव्हा तो एखाद्या गोष्टीवरती पडतो, म्हणजे फळांवर, फुलांवर, पानांवर, आपल्या त्वचेवर, कोणत्याही वस्तूवर जेव्हा तो पडतो ना, तेव्हा तो उष्णता देत असतो किंवा ऊर्जा देत असतो. तेव्हा ऊर्जा देतेवेळी तो पार्टिकल्स मध्ये असतो, परंतु प्रवास करताना तो वेव्हज मध्ये असतो आणि ऊर्जा देताना पार्टिकल्स मध्ये असतो. यालाच म्हणतात वेव्ह पार्टिकल ड्युएलिटी. ओके.